नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत कोकणात, म्हणजेच मी चाललो आहे मुलुंडवरून पोलादपूरकडे आणि सकाळचे 5:39 झालेत. पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. तर हा प्रवास आता आपण सुरू करतो आहे. CNG भरत जाणार आहे तर थोडा वेळ लागेल मला, पण आय थिंक जास्त CNGचे हॉल्ट घेणार नाही मी. आता नवी मुंबईला भरणार आहे कारण CNG पूर्ण एम्प्टीवर आहे, रेड लाईट ब्लिंक होते आणि त्याच्यानंतर मग इंदापूरला थांबेल. तर आज आपण चाललेलो आहोत ओल्ड गोवा हायवेनीच, म्हणजेच पेन वडगळ मार्गे. तर मी तो पूर्ण अपडेट तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पावसाचा सीझन सुरू झाला आहे. तर ह्या सीझनमध्ये मुंबई गोवा हायवेची काय कंडिशन झाले ही आपण पाहणार आहोत. आणि पाऊस काय एकदम तुफान सुरू झाला आहे सकाळी सकाळी. आज तारीख आहे 12 जुलै 2024. आज काय नशीब खराब आहे काय कळतच नाही आहे, कुठेच CNG मिळाला नाही. आणि जिकडे नेहमी अवेलेबल असतो तिकडे पण आज अवेलेबल नव्हता. नवी मुंबईला म्हणजे रबाळ्याला वगैरे तिकडे नेहमीच असतो, तिथे पण नव्हता. आता मी पोचलोय पनवेलला पेट्रोलवर आणि आता इथे थांबलो आहे. जस्ट पनवेलसाठी राईड घेतलं आहे. आता पनवेल सिटीमधूनच जाऊ आपण. तिथे पहिला मला CNG फुल करू द्या कारण गाडी पेट्रोलवर चालले. सगळा हिसाब किताब गडबड होईल नाही तर. टाईम झालेला आहे 6:31. आता इथे मला 10-15 मिनटं तरी जातील. CNG भरता 6:45 झालेत आणि CNG झालेला आहे फुल. पूर्ण टाकी खाली झालेली CNGची. 10 किलो बसलाय पूर्ण. आणि आता आपण जाणार आहोत नॉनस्टॉप जिथपर्यंत CNG साथ देते तिथपर्यंत. कारण महाडला आणि पोलादपूरला पण CNG पंप झालेत, त्यामुळे जर महाडपर्यंत जरी गाडी गेली तरी मी घेऊन जाईल. फटाफट जायचं आहे, कामं आहेत माझी. त्यातच तुम्हाला या मुंबई गोवा हायवेचा आज मी अपडेटही देणार आहे. पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केलेली आहे आज, काय थांबायचं नावच नाही घेत आहे. चला मी सीट बेल्ट लावतो पहिला. 6:54 आपण पोहोचलेलो आहोत पळासपे फाट्याला आणि इथून आता मी घेणार आहे राईट आणि त्याच्यानंतर घेणार आहे लेफ्ट आणि त्यानंतर आपल्याला सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने मुंबई गोवा हायवे, म्हणजेच नॅशनल हायवे 66. आणि पाऊस काय माहिती, हा पाऊस कमी होतोय की वाढतोय. होपसो कुठे पाणी भरू नये, नाहीतर मग पूर्ण प्लॅन फसायचा. बापरे, बघा इथेच बघा केवढे खड्डे झालेत ते. आता इथून आपण घेणार आहोत लेफ्ट आणि आपल्याला सुरुवात झालेली आहे मुंबई गोवा हायवेची. आता इथून जे डिस्टन्स आहे ते बघा, रायगड फोर्ट 122 किलोमीटर आणि आपल्याला त्याच्या पुढेच जायचं थोडं पोलादपूरला. तर मी इथून वडखळपर्यंतची अपडेट सांगतो तुम्हाला. वडखळला पोहोचलो की कसा होता रस्ता. आता तरी बरं आहे. क्लायमेट एवढं जबरदस्त झालंय ना, मस्त वाटतंय. हा बघा डावीकडे केवढा पाऊस पडतोय तो आणि इथे थोडं मोकळं आहे. मला कॅमेऱ्यामध्ये डिफाईन नाही होणार आय थिंक, कारण सनलाईटच नाही आहे बिलकुल. पूर्ण ढगाळ झालं आहे, अंधार झालं आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय ना, पूर्णपणे अंधार झालेला आहे. याच्यामध्ये थोडी तरी तुम्हाला लाईट दिसत असेल. मस्त झालं आहे. आणि हा रस्ता वडखळपर्यंत चांगलाच आहे. तर वडखळपासून ते इंदापूरपर्यंत किंवा माणगावपर्यंत काय अवस्था झाली आहे पावसामध्ये बघूया. एकदम जोरदार पाऊस सुरू झाला आहे. जोरदार म्हणजे एकदम जबरदस्त पाऊस सुरू झाला आहे. आता आपण कर्नाळ्याला पोहोचतोय. रस्ता चांगला आहे इथे. पेनला जाताना जो खारपाड्याचा टोल नाका लागतो त्याच्या पुढे ब्रिजचं काम सुरू आहे, हे बघा. त्यामुळे जाताना एकच लेन सुरू आहे आणि वा काय झालंय मस्त. बघा बाहेर पाणी भरलंय. निसर्ग कसला दिसतोय आज, वा मजा आली. पेन शहरामध्ये एंटर करायच्या अगोदर जो ब्रिज आहे त्याचं काम सुरू आहे आणि डावीकडच्या सिमेंट लेनचं पण काम सुरू आहे आणि मग इथून असं डायव्हर्जन आहे तुम्हाला.
आता इथपर्यंत रस्ता नॉट बॅड, चांगला होता रस्ता इथपर्यंत. आता मेन टास्क सुरू होणार आहे आपल्याला वडखळच्या पुढे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत वडखळ नाक्यावर. 7:37 झालीत. आणि पॉल्युशन बघा केवढं आहे, बाप रे, या कंपनीचा. आणि इथे स्टार्टिंगलाच फ्लायओव्हर खराब आहे, त्याच्यानंतर असेल व्यवस्थित. आता पुढे ॲक्च्युअल मुंबई गोवा हायवेची जी अपडेट आहे ना ती इथूनच सुरू होते, वडखळ ते इंदापूर माणगावपर्यंत. कारण वीर स्थानकानंतर हायवे चांगला आहे, सुसाट आहे, आणि ह्या रस्त्यालाच मध्ये मध्ये डायव्हर्शन्स आहेत. तर देतो मी तुम्हाला अपडेट आता कसं काय काय आहे ते, रस्ता कुठे कुठे खराब आहे आणि ओव्हरऑल आपल्याला किती वेळ लागला तो. वडखळ नाका सोडला की हे लागतं गडपगाव. आता इथे तुम्हाला लागतं पहिलं डायव्हर्जन, कारण इथे सुरू आहे ब्रिजचं काम जे अजून काही कंप्लीट झालेलं नाही. तर पहिलं डायव्हर्जन तुम्हाला इथे लागणार आहे आणि त्याच्यात सर्व्हिस रोड असा घाणेरडा. आणि हो, गाडी चालवता चालवता थोडी पोटपूजा सुरू आहे. आता आपण पोचू कोलाडला थोड्या वेळातच. रस्ता ठीक आहे वडखळ नंतर, एवढं काय नाही, छोटे छोटे डायव्हर्जन्स आहेत. आणि जे नवीन फ्लायओव्हर पण नवलेत याच्यामध्ये पडलेत खड्डे छोटे छोटे, म्हणजे सिमेंट रोडच्या ना पण, म्हणजे सिमेंट रोडला पण खड्डे पडत आहेत यांच्या. एवढ्या सुंदर क्वालिटीचं काम केलेलं आहे, उत्तम क्वालिटी. आपल्या पॅरलल चाललेली आहे कोकण रेल्वे. तर कोकणामध्ये कोकण रेल्वे म्हणजे ही लाल कलरची आणि आपली लाल परी STची, या दोन्ही पाहायला मजा येते खरंच. आणि त्यातच हा निसर्ग एकदम हिरवागार झाला की अजून मजा येते. नशीब पाऊस उघडलाय, पावसाने ब्रेक घेतलाय, त्यामुळे आता प्रवास थोडा अजून सुसाट होईल. कसलं मस्त वातावरण झालंय, डोंगरावरती धुकं उतरलंय बघा, खूप छान वाटतंय. तर गडप नंतर जे दुसरं डायव्हर्जन लागतं ते इथे लागतं तुम्हाला. हवेली म्हणून गाव आहे आणि पुढे इथेच आमटेम म्हणून गाव आहे. तर इथे हे दुसरं डायव्हर्जन लागतं. अजून इथे काही रोड वाइंडिंगचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. अच्छा, इथे झालेलं आहे पण इथे खराबच रस्ता आहे. तर इथे सिमेंट पॅच झालेला आहे. हे बघा, हे आहे आमटेम गाव, म्हणजे आपण त्याच डायव्हर्जनला आहोत, सेकंड डायव्हर्जनला. आणि ह्याच्या पुढचं जे पुलाचं काम आहे हे रखडलेलंच आहे, म्हणजे मला वाटतच नाही होणार आहे. हे बघा समोर हा जो ब्रिज आहे ना हा कधीपासून रखडला आहे. आणि हे डायव्हर्जन जसंच्या तसं आहे अजून. काही काही जागी होतच नाही आहेत कामं, लिटिगेशन्स असतील, सॉल्व नसतील झाले अजून, पण ब्रिज बनवून कामं अर्धवट राहिलेली आहेत. हे रिझन कळलं नाही काय आहे. आणि हा पेवर ब्लॉकचा सर्व्हिस रोड. कसलं मस्त क्लायमेट झालंय हे बघा. जबरदस्त झालंय ना, वॉटरफॉल्स दिसत आहेत, ढग आले डोंगरावरती, वाव. त्यानंतर हे आहे थर्ड डायव्हर्जन. आता या गावाचं नाव मला नाही माहिती कोणतं गाव आहे हे, पण आमटेम नंतर हे थर्ड डायव्हर्जन आहे छोटंसं. त्याच्यानंतर परत तुम्हाला सिमेंट रोड सुरू होतो पुढे जाऊन. आणि इकडे काम सुरू आहे डावीकडे. चौथं जे डायव्हर्जन लागतं ते आहे कामत गोविंदाच्या इथे. तर इथेही काम सुरू आहे, ते ब्रिज होत आहे त्यामुळे इथे डायव्हर्जन आहे. ते हे आहे चौथं डायव्हर्जन कामत गोविंदाच्या इथलं. तर विठ्ठल कामतच्या इथून जे डायव्हर्जन सुरू होतं हे लांबलचक आहे, जे नागोठण्याचं आहे. हे बघा इथपर्यंत, कारण हेही काम खूप वर्ष झालं रखडलेलं आहे, हे पण काही कम्प्लीट होईना. आणि अशा प्रकारे इथे सर्व्हिस रोड आहे.
तर अशा प्रकारे नागोठण्याला आताही असाच रोड आहे, म्हणजे जसा जुना होता तसा मुंबई गोवा हायवे. आणि एवढे खड्डे असल्यानंतर या स्पीड ब्रेकरची काय गरज आहे तेच कळत नाही. दृश्य तर एवढी सुंदर आहेत, पण हा रस्ता कधी सुंदर होणार आहे तेच कळत नाही आहे. बघा आता आपण पोचलेलो आहोत नागोठण्याला, आणि इथे बघा काय ब्रिज वगैरेचे प्रोव्हिजन्स होते, पण सगळी कामं रखडलेली आहेत कधीपासून. नागोठणे क्रॉस केल्यानंतर म्हणजे ते सगळे घाणेरडे पॅच. तर इकडे पुढे आहे सिमेंट पॅच, आणि इथे नवीन CNG पण झालं आहे, तुम्हाला माहीत असेल. आपली CNG गाडी आहे म्हणून आपण कन्सर्न असतो CNGला घेऊन. तर इकडे नागोठण्याच्या पुढेही CNG आहे, आता नवीन झालं आहे. आणि आता परत वाकणच्या इथे थोडा खराब पॅच आहे, आणि मग त्याच्यानंतर सिमेंट रोड. तर आता आपण पोहोचलेलो आहोत वाकणला, आणि इथे कसली ट्रॅफिक जाम झाले काही कळत नाही आहे. तिकडून तुम्ही कळंबोली, पुणे एक्सप्रेस हायवे, खोपोली मार्गे आले ना, तर तुम्ही पाली गणपतीच्या इथून इथे बाहेर पडू शकता वाकणला. वाकणच्या पुढे जो ब्रिज आहे हा बंद केलेला आहे लेफ्ट साईडचा, एकच लाईन चालू ठेवले. पण तिकडे ट्रकची का ट्रॅफिक जाम झालेली कळलं नाही. ट्रॅफिक पोलीसवाले उभे होते म्हणून झाली असेल. वा काय वाटतंय बघा, मस्त ना, अमेझिंग. सुंदर कोकण, सुंदर कोकण. तर वाकणच्या इथून डायव्हर्जन आहे, तर बघा पुढे रस्ता बंद आहे. तर तुम्हाला जर पुढे जायचं आहे तर उद्यापर्यंत हे डायव्हर्जन राहणार आहे, त्याच्यानंतर राहील की नाही माहीत नाही, पण आता ट्रॅफिक पोलिसांना मी कन्फर्म केले. तर रोहा मार्गे डायव्हर्जननी जातोय आपण. आता हा रस्ता मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे. हा निसर्गरम्य असेल एवढं खरं. चल बाबा बाजूला हो. मी बोललो ना हा रस्ता निसर्गरम्य असणार आहे. कसलं भारी दृश्य झालंय आजूबाजूला. आता या रस्त्याने चाललोय मी पहिल्यांदा, पुढून लेफ्ट असेल, बघूया. तर ट्रॅफिक पोलिसांनी गाईड केल्यानुसार आपण चाललोय आता रोहा मार्गे. आणि काय रोड आहे ओ, रोहा नागोठणे. मला वाटतं तिकडे जायचं आहे, यस लेफ्टला जायचं आहे. तिथून डायव्हर्जन आहे रोहा मार्गे, बरोबर. रोहा इथून 13 किलोमीटर आहे, आणि GPS पण दाखवत आहे आता. मगाशी पाहिलं ना तुम्ही कॉर्नर करताना टू व्हीलरवाला, इकडे टू व्हीलरवाल्यांना सांभाळा, कारण हे जेव्हा टर्न घेतात तेव्हा स्वतःची लाईन सोडून काही काही जणांना तुमच्या लाईनमध्ये येतात टर्न घेताना. चला आज आपण मुंबई गोवा हायवे एका वेगळ्या मार्गाने एन्जॉय करतोय. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स की मला स्ट्रेट हायवे कव्हर नाही करता आला, पण इन शॉर्ट हायवे खराब आहे आणि हा हायवे निसर्गरम्य आहे. पुन्हा एकदा आपण रोह्याची रेल्वे क्रॉसिंग ओलांडतोय आणि आता आपण चाललोय रोहा मार्गे परत मुंबई गोवा हायवेकडे. आता हा रस्ता कुठे काढेल माहीत नाही. आता या रोहा मार्गावर तिसऱ्यांदा ही रेल्वे क्रॉसिंग होते. जेव्हा आतमध्ये शिरलो तेव्हा पहिल्यांदा, परत बाहेर निघालो, आता परत रेल्वे क्रॉसिंग करून त्या साईडला चाललोय. म्हणजे जेवढ्या रेल्वे क्रॉसिंग मी या गेल्या 5 वर्षात नाही केल्या, ते आज केलेले आहेत. हे बघा, ते आहे रोहा रेल्वे स्टेशन. तिकडे मालगाडी उभी आहे. बघा कसलं पाणी आलंय नदीला जबरदस्त. हो, आता आपण रोहामध्ये आहोत. ही कोणती नदी आहे मला माहित नाही. आतून फिरत चाललोय आपण. अजून 80 किलोमीटर दाखवते पोलादपूर. आता हा जो रोहा ते कोलाड हायवे लागलाय म्हणजे आतला रस्ता, हा ॲक्च्युअल जुन्या गोवा हायवेची आठवण करून देतोय. एवढाच होता आपला गोवा हायवे, जो आता पुढे हा सुरू झाला आहे तो. आणि असाच निसर्गरम्य होता, जे आता आपल्याला अनुभव करायला मिळत नाहीये. आणि आजूबाजूला निसर्ग पण बघा. तर आता हा रस्ता मला कोलाडला बाहेर काढेल आय गेस. डावीकडे आहे नदीचं पात्र, उजवीकडे आहेत डोंगर रांगा आणि गाव, आणि मस्त असा
स्मूथ गुळगुळीत डांबर रोड. तर आता आपण आलेलो आहोत, एंटर केले कोलाडमध्ये. कोलाडची हद्द सुरू झाले आणि डावी साईडला नदी आहे आपल्याला. छान आहे हायवे, नो डाऊट चांगला हायवे आहे. म्हणजे कधी मुंबई गोवा हायवे पण झाला तर हाही रस्ता चांगला आहे. फक्त टाईम वाढेल तुमचा अर्धा तास, पण तेवढं ठीक आहे, मॅनेजेबल आहे. तर आता आपण आलेलो आहोत परत मुंबई गोवा हायवेला आणि आपल्याला जायचं तिकडे, म्हणजेच कोलाडला आपण बाहेर आलेलो आहोत. आता इथून न्यूटन मारून परत जायचं आपल्याला महाडच्या दिशेला. विचारतो मी का बंद आहे साहेब, तो तिकडे हायवे का बंद ठेवलाय तसा? सर ब्रिजचं काम चालू होतं ना, त्याच्यानंतर बंद केलं. अच्छा अच्छा, ब्रिजच्या कामासाठी बंद होता. इकडचा तो डायरेक्ट त्याला खांबे वगैरे नाही. हा 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 हा. ह्या पलीकडून त्या पलीकडे म्हणजे अखंड आहे. ओके काल कसे ते आले नाहीत गाड्या, ते 2 होते. हा हा. तो बेड खाईत होता. अच्छा, त्याच्यामुळे ते नंतर तो लॉकडाऊन घेतला होता 2च्या नंतर. आज आणि उद्या बंद राहणार आहे. हा, आता 1 दिवस केले त्याने वाढवले. 1 अच्छा. दिवस कमी झालं ना. हा हा. 2 का 4 दिवस झाले म्हणजे. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. हा या. तर ब्रिजचं काम सुरू आहे त्याच्यामुळे हायवे बंद ठेवलं आहे. आपल्याला रिझन माहीत नव्हतं, ते मी तिकडे विचारायचं विसरलेलो, ते आता इकडे दादांनी सांगितलं. तर चला आता आपण चाललेलो आहोत पोलादपूरच्या मार्गे. 9:17 वाजलेत आपल्याला परत मुंबई गोवा हायवे टच करायला. आता जसं तुम्हाला माहीत आहे कोलाडलाही सिंगल लेन हायवेच आहे. अजून इकडे रोड वाइंडिंगचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, ते आत्ताही झालेलं नाही आहे किंवा इन प्रोसेस पण नाही आहे. तर इथेही तुम्हाला डायव्हर्जन मिळणार आहे. बाकी मध्ये किती डायव्हर्जन्स होते ते आपले स्किप झालेले आहेत. आपण डायरेक्ट कोलाडला बाहेर आलो. कोलाड क्रॉस केल्यानंतर पुढे सिमेंट पॅच लागतो, पण सध्या हाही सिंगल लेन आहे, म्हणजे तिकडच्या पॅचचं काम सुरू आहे, ते काही कंप्लीट झालेलं नाही आहे. तर परत रातवड तुम्हाला गाव लागते इथे मध्ये. तर इथेही हे डायव्हर्जन आहे, हे पण खूप जुनं डायव्हर्जन आहे. हे पण काम खूप वर्ष झालं रखडलेलं आहे, ब्रिजचं काम. आणि इथेही तुम्हाला असं डायव्हर्जन मिळणार आहे. आता आपण कोलाड क्रॉस केले, जसं मी तुम्हाला मगाशी अपडेट दिला. आता आपण चाललो इंदापूरकडे. तर आता आपण इंदापूर क्रॉस केलं आहे आणि इंदापूरमधून तुम्हाला हा असाच रस्ता आहे सिंगल लेन, आणि पुढे बाहेर हा कनेक्ट करतो डबल लेनला. म्हणजे इथून सुरू होतो सिमेंट पॅच आणि जो नवीन हायवे येणार आहे तो त्या साईडून येणार आहे. बघा इथून आता परत सिमेंट पॅच सुरू झाला. आता हा कंटिन्यू करेल माणगावच्या अगोदरपर्यंत, मग परत माणगावच्या आतून सिंगल लेन सुरू होईल आपल्याला. तर आता आपण माणगाव क्रॉस केलेलं आहे. नद्यांना जबरदस्त असं पाणी आलंय, पाऊस जोरदार पडलाय आणि इथेही तुम्हाला सिंगल लेन हायवेच मिळणार आहे हा पुढपर्यंत. आणि मग माणगाव संपलं की त्याच्या पुढे परत सिमेंट पॅच सुरू होईल आपल्याला. आता माणगाव क्रॉस झाल्यानंतर आपल्याला सुसाट असा हा सिमेंटचा रोड चालू होतो, पण परत जे डायव्हर्जन लागेल आता पुढे ते लागणार आहे आपल्याला लोणेरेचं. तर बघा आता आपण आलेलो आहोत लोणेरेला आणि इथेही ब्रिजचं काम सुरू आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण होईल. कारण जोरदार काम सुरू आहे इथे. आणि ऑलमोस्ट बघा ह्या साईडचा पॅच रेडी पण झालेला आहे. तर लोणेरेच्या पुढे असे डायव्हर्जन्स आहेत, कामं सुरू आहे त्यांची, आणि ह्याच्या पुढे सिमेंट पॅच सुरू होईल. परत 1-2 डायव्हर्जन्स आहेत. एक डायव्हर्जन आहे वीर रेल्वे स्टेशनच्या इथे. लोणेरेच्या पुढे हे डायव्हर्जन लागतं, म्हणजे इथे पुढे वीर रेल्वे स्थानक आहे. तर इथे जे डायव्हर्जन आहे ना, इथे ब्रिज बनतोय त्याच्यामुळे डायव्हर्जन आहे. खड्डे एवढे आहेत, अवस्था बघा, टेम्पो पूर्ण अडकलाय आतमध्ये. केवढा मोठा खड्डा असेल, तो टेम्पो आत अडकला त्या खड्ड्यामध्ये, मागची चाकं त्याची. आता आपण क्रॉस करत आहोत वीर रेल्वे स्थानक, आणि इथून जो आता हायवे सुसाट झाला आहे हा पोलादपूरपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला कशेडी टनल आहे आणि त्याच्या पुढे मग खेड भरणा नाका वगैरे असा चिपळूणपर्यंत हायवे सुसाटच आहे. मग त्याच्या पुढे डायव्हर्जन्स आहेत सावर्ड्याच्या पुढे. आणि आजूबाजूचा निसर्ग
तर डोळ्यात भरून घेण्यासारखा झाला आहे. अजूनही भातशेतीची कामं सुरू आहेत बघा. लोक सगळी भातशेतीची कामं करत आहेत. असा हायवे जर मुंबईपासून इथपर्यंत मिळाला ना आपल्याला तर याची मजाच वेगळी येईल. सुसाट रस्ता, त्याच्यामध्ये हा सुंदर निसर्ग, या रस्त्याला तुम्हाला झोपच नाही येऊ शकत. काय म्हणता? तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला. आणि जसं मी तुम्हाला पूर्ण हायवे दाखवायचा प्रयत्न केला त्याप्रकारे जे डायव्हर्जन सुरू होतात वडखळच्या पुढून ते मी पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केला. फक्त वाकणच्या पुढे आपल्याला बायपास घ्यावा लागला, रोहामार्गे यावं लागलं. आणि वाकण ते कोलाडच्या इथे काहीतरी पुलाचं काम सुरू होतं, त्यामुळे आपल्याला बायपासने यावं लागलं. तर अशा प्रकारे मी मुंबई गोवा हायवेची आताची सिच्युएशन दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे, प्रत्येक ट्रॅव्हल ब्लॉगचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.